गणपती बाप्पा मोरया. आज 1 एप्रिल 2026. 1 एप्रिल एप्रिल फूल्स डे म्हणून जगभरात साजरा म्हणत नाही आपण कारण हा काही सण नाही. पण अचानक सगळ्यांकडून खूप सारे प्रँक्स यायला लागतात आणि इट रिमाइंड्स इट्स एप्रिल फूल्स डे, इट्स 1 एप्रिल. हा सुरू कुठून झाला, का मनवतात याबद्दल मला काही फारसं माहीत नाही. पण माझ्या मैत्रिणीचा असाच एक फॉरवर्डेड मेसेज आला, की अ, मी माझं कुकिंग चॅनल सुरू करतेय आणि प्लीज डू सबस्क्राईब. सबस्क्राईब, सॉरी फॉर दॅट. तर आणि of course it was an April Fool's Day. So there was no cooking channel and it was just a April Fool बनाया तो तुमको गुस्सा आया. But it was fun more than a gussa, and any uh, any prank which is not harming you, it makes you laugh. सो म्हणजे गमतीचा विषय सोडला तर ते कुकिंग चॅनल वाचून मला असं वाटलं की वाय नॉट, आय थिंक आय शुड स्टार्ट माय कुकिंग चॅनल. मी काही शेफ वगैरे नाहीये किंवा मी कुठलाही स्पेसिफिक कोर्स केला नाहीये फॉर द हॉटेल मॅनेजमेंट और करिले करिलनरी शी 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 कलिनरी. आय थिंक दॅट्स राईट. पण मी असं काही केलेलं नाहीये. पण म्हणजे सहज इच्छा झाली आणि आज 1 एप्रिल आहे. एप्रिल फूल्स डे सोडलं तर 1 एप्रिल म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण माझ्या आईचा वाढदिवस असतो. आहे आज. आणि म्हटलं चला, why not to start something new on her birthday as a birthday gift to her. आणि बघूया कसं काय होतंय पुढे, कसा काय चालतो. आय रिअली डोंट नो. एकच व्हिडिओ पोस्ट करून बंद होतंय का खरंच व्यवस्थित चालेल की नाही काहीही अंदाज नाही. पण कुकिंग इज समथिंग दॅट आय एन्जॉय. ऑफकोर्स कधी कधी कंटाळा येतो आणि तो प्रश्न असतोच मागे, आज काय, आणि समटाईम्स काहीच सुचत नाही अँड कधी-कधी बनवायची इच्छा नसते. सो ऑल दॅट हॅपन्स. सो आय एम नॉट एन एक्सेप्शन टू इट. अजिबातच अपवाद नाहीये त्याला. पण काहीही झालं तरी कुकिंग इज समथिंग विच हॅपन्स डेली इन ऑल ऑल इंडियन हाउसहोल्ड्स आय वुड से. तर म्हणजे काही ना काही रोज असतंच ना. रोज अगदी काही नवीन असतं असं नाही, पण काहीतरी असतं, काहीतरी त्यातून थोडंफार वेगळं होत असतं. आणि सगळ्यांना प्रश्न असतोच, तर मे बी एखादी रेसिपी, एखादा असाच व्हिडिओ बघितला तर काहीतरी सुचेल की चला आज हे बनवून बघूया. आणि याच्यात डिटेलिंगपेक्षा, फक्त कुकिंगपेक्षा आपण गप्पा पण मारणार आहोत. सो लेट्स हॅव फन वाईल कुकिंग. आणि असं आपण म्हणतो की गप्पा मारता मारता जेवण बनवलं तर त्याचा काही कसा वेळ जातो ते पण कळत नाही, झटपट जेवण पण बनतं. आणि बघूया आजचा मेन्यू आहे. ॲक्च्युली चॅनल सुरू करायची कल्पना नंतर आली. त्याच्या आधीच मी खिचडी बनवली होती. त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग याच्यात नाही आहे. पण मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते. पण आजचा मेन्यू आहे मिलेट्सची खिचडी, कढी आणि कोबी आणि गाजर बारीक लांब चिरून त्याला एक चॉप किंवा तडका देऊन त्याच्याबरोबरची भाजी, असा हा विचार आहे. आज मी आता खिचडी कुकरला लावून घेतली आहे. 2 शिट्ट्यांवर थोडा वेळ असा एक अंदाज असतो. अ, पण तुम्ही तुमच्या नुसार, तुम्हाला मऊ खिचडी आवडते तसं पाणी, जनरली मी अजूनही पाणी अंदाजे घालत नाही. मोस्टली खिचडीमध्ये अंदाजे पाणी घालते, पण भातामध्ये माझं 1 वाटीला 2 वाटी पाणी हे प्रमाण, म्हणजे जर कुकरमध्ये असेल आणि गॅसवर असेल तर 3 वाटी, असं ठरलेल्या प्रमाणाने अगदी मोजून मापूनच अजूनही घेते. पण खिचडीमध्ये मात्र मला मऊसर खिचडी आवडते, त्यामुळे मी थोडं जास्तीचं पाणी घालते आणि तिथे मी मोजत नाही, कारण डाळीला शिजायला पाणी आणि तांदळाला शिजायला लागणारं पाणी यात फरक असतो. आणि आज आपण तांदळाची नाही तर मिलेट्सची खिचडी करणार आहोत. सो मी इथे कोडो मिलेट वापरलेलं आहे. आणि फक्त मुगाची डाळ न वापरता मी जनरली मूग डाळ, तूर डाळ आणि लाल मसूर, म्हणजे साल नसलेली मसूर डाळ, असं एक मिक्स करून ठेवते. सो ती डाळ आणि मिलेट्स चांगले दोनदा तीनदा धुवून
पाणी स्वच्छ येईपर्यंत धुवायचे. आणि त्याच्यामध्ये मग पाणी घालून मी शिट्टी लावून ही आपली खिचडी बेसिक तयार झाली आहे. याच्यामध्ये मी शिजवताना हलकंसं मीठ घालते, कारण नंतर शिजल्यावर लागणारं मीठ आणि शिजतेवेळी लागणाऱ्या मिठामध्ये थोडा त्याचा टेस्टमध्ये फरक येतो. अगदी असं काही विसरलात तर अरे बापरे आता काय, असं काही करायची गरज नाही. नंतरही ते तेवढं व्यवस्थित लागून जातं. पण एक शिजताना जर लक्षात असेल तर हलकंसं मीठ, म्हणजे तेच इनफ आहे एवढं मीठ पण नाही, थोडंसंच मीठ, एक चिमूटभर किंवा असं अंदाजे. हा सगळा प्रकार मी अंदाजे सांगते तुम्हाला. मी कुठेही मोजून मापून काही घालत नाही. त्याच्यामध्ये मी थोडं हळद, तिखट, मीठ आणि जिरा असं घालून ते कुकरला लावलं आणि शिट्या लावून घेतल्यात आणि ही आपली खिचडी तयार आहे. आता मला म्हणजे काहीतरी त्याच्यात क्रंच पाहिजे, असा आजचा मूड आहे. रोज असंच बनतं असं अजिबात नाही. सो आज क्रंचसाठी मी थोडी उडदाची आणि चण्याची डाळ आधी घालणार आहे. त्याच्यानंतर मोहरी तडतडली की आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर घाला, अदरवाईज नका घालू. मी आज याच्यावर डायरेक्टली कांदा घालते, कढीपत्ता घालते. तो चांगला परतून झाला की हलकासा टोमॅटो, अगेन टोमॅटो घाला किंवा नका घालू, तुमच्या आवडीवर आहे. आणि याच्यामध्ये ती खिचडी मस्त परतायची. हलकंसं जरासं पाणी घेऊन एक वाफ आणून घ्या. त्या तुम्हाला पाहिजे त्याच्यावर हलकासा थोडासा गरम मसाला झाल्यावर घालून आणि एक तुपाची आणि तसंच ते गरम करत ठेवा. आपली खिचडी तयार झाली आहे. नाव आता आपण वळूया कोबी आणि गाजर. सो हे लांब लांब मी हलकंसं चिरलं. अगेन फोडणीमध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, हळद आणि हा कापलेला कोबी आणि गाजर टाकला. जस्ट एकदा स्टर फ्राय केलं आणि हे मला क्रंचीच ठेवायचं. वरून हलकंसं मीठ, पण मी हे अगदी शिजवून नाही घेते, कारण मग ते थोडं क्रंची तसंच पाहिजे खायला. म्हणजे नीदर सॅलड नीदर भाजी, काइंड ऑफ तडका दिलेलं सॅलड म्हणू शकतो फार तर. पण दॅट्स इट. सो आणि आता आपण वळूया कढीकडे. तर कढी करायच्या दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही बेसनची म्हणजे बऱ्याच पद्धती आहेत ॲक्च्युली. गुजराती कढी असते वेगळी आणि घराघरात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनते. सो आपण नंतर वेगवेगळ्या प्रकार बघूया. पण आज मी याच्याबरोबर बेसन घालूनची कढी बनवते. सो हलकंसं बेसन, एक चमचा बरंच, पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून गाठ्या काढून घेतल्या आणि त्याच्यामध्येच दही आणि हलकं पाणी मिक्स करून ठेवलं. त्याच्यात हळद नाही सॉरी, त्याच्यामध्ये साखर आणि मीठ घातलं आणि ते मिक्स करून ठेवलं. आता तुम्ही याच्या सॉरी, आता आम्ही याला फोडणीमध्ये थोडेसे मेथी दाणे,
अम, कढीपत्ता, मिरची, आलं हे घालणार आहे आणि त्याच्यावर हे घालून छान एक उकळ काढून देणार आहे. याला उकळ काढायला लागणार कारण याच्यामध्ये आपण बेसन मिक्स करून घातलेलं आहे. सो झाले, ही उकळ आली आणि आपली कढी तयार झाली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म.